हा 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 बाई हा काय करावं आता माझ्यासारख्या भोळ्या बाबड्या बाईला बोल. नाहीये का मग भोळी हा भोळी आहे ना मी माझ्यासारख्या भोळ्या बाबड्या बाईला लय तरस दिलं तर नरकी आडवीनं काय माहिती बाई आता कुठं उलटून बसले अजय असं वंगाळ काही बोलू नको नाही तर परत त्या विस्तरून तुला चालायला लावतील. ग बसतो का या उत्सवाची रात्र संपल्यावरती सकाळच्याला काय काय बघायला मिळते कोणाच ठाऊक. गोष्ट धड झाली नाही अप्पा या उत्सवात जे ठरलं होतं का नाही त्याच्यात सगळं उलटच होतंय. मला वाटतं अप्पा ते जामकर साहेबाला आपण हलक्यात घ्यायला नाही पाहिजे होतं. अहो परवानगीशिवाय आपण उत्सव करतोय आणि तो अडवणार नाही असं वाटलंच कसं आपल्याला. तसं वाटलं म्हणजे अख्खे गावकरी त्याच्या विरोधात म्हटल्यावर मला वाटलं तो गप राहील पण तो तर लय बियाणे निघाला. अहो त्याच्यामुळं दैत्य नाराज झालेत. आता कोणाचा तरी बळी घेतल्याशिवाय दैत्य काही गप्प बसणार नाही शांत होणार नाही. हो अहो बाई शुभ शुभ बोला की जरा. पण मी काय म्हणते यात आहे ना सगळ्यात तुमची पण चूक आहे. काय गरज होती त्या जामकरच्या एवढ्या विरोधात जायची. तो पण ठेव तुझं यातलं आपल्याला कळत नाही ना तिथं माणसाने बोलू नये. शांत बस. अप्पा दैत्यांचा कोप लय बेकार. तेवढी मिरवणूक परी व्हायला पाहिजे होती. नाही नाही मी तर म्हणतो आता दैत्याने जर गावकऱ्यांना तारास दिलाच ना तर या जामकरला ना चांगलं ठाणकवायचं. हा लक्षात ठेवा. अप्पा त्या जामकरचं राहू द्यात त्या नरक्या हडळीचा बंदोबस्त केला पाहिजे. तिला कसं आवरायचं ते बघा ते सांगा. ए, सरपंच तू आहे का मी आहे प्रत्येक गोष्ट तुम्हालाच विचारतोय तू आणि ते काय आपल्या हातात आहे का. हे बघा दैत्य शांत झाले ना ते त्यांची येतील पण मी एकच सांगतो तुम्हाला पुन्यांदा सांगतो कोणाचा तरी बळी घेतल्या बिगार ना ते दैत्य काय शांत होणार नाही असं मला तरी वाटतंय. गुरुजी तुमचं काय म्हणणं यावर. 24 वर्षापूर्वी अशीच एक गोष्ट घडली. दैत्य नाराज होऊन निघून गेले. मिरवणूक अर्ध्यावरच थांबली आणि मग गावावर प्रचंड मोठं संकट आलं. मोठा दुष्काळ पडला. नदी कोरडी पडली. विहिरी सगळ्या आटून गेल्या. उभी पिकं करपून गेली. माणसं अन्न पाण्या वाचून तडफडून मरू लागली. यातून बाहेर पडायला फार काळ गेला. आता परत जर असं झालं तर गाव यातून नाही सावरणार. दैत्य कोपलाय म्हणजे गावाच्या विनाशाची सुरुवात. सगळं संपणार. सगळं उद्ध्वस्त होणार. सगळं उद्ध्वस्त होणार. अजिबात हलायचं नाही.
सुधाकर तोच आहे मारेकरी, ज्याला आपण शोधतोय. मास्क काढ. ए तुला ऐकू येत नाही का? मास्क काढ. सुधाकर ताब्यात घ्या ना. हो साहेब. साहेब साहेब तो बघा तिकडे पळाला. ए थांब. सुधाकर हा असं नाही हाती लागायचं. वेस्ट ऑफ टाइम आहे. तू इकडून जा, इकडून जातो. गोपाळजी थांबा. गोपाळ गोपाळजी काय चाललंय तुमचं? गोपाळजी हो पण इथे का वेळ वाया घालवतोय? दिवस उजाडलाय, आपल्याला कोणी पण बघू शकतं इथे. दादा आला तर माहितीये ना तुम्हाला काय होईल. मला माहितीये ना, तर मला पाण्याची भीती वाटते. गोपाळजी अहो काय चाललंय तुमचं? झाली त्यांनी एकदा असं हट्ट केला होता, माहितीये ना काय झालं. वेळ आहे का मस्करी करायची गोपाळजी? बघा मला एकदा तुम्ही क्लिअर सांगा, मला कल्पना द्या ऍटलिस्ट आपण इथे का आलोय. इथे कुठे लपायचं आहे का आपल्याला? असं काय करताय गोपाळजी? बोला ना काहीतरी. गोपाळजी डोकं फिरलंय का तुमचं? तुमच्यासाठी घर सोडून पळाले. गोपाळ नाहीयेस तू. मग कोण आहेस? किती पळशील? आता तुझा खेळ खलास. संपलं, सगळं संपलं. आता कुठेही पळून जायचा प्रयत्न केले तरी जामकर पकडणारच. इथून निसटणं आता शक्य नाहीये. कुठे पळायचं, कुठे लपायचं, कसा चकवा द्यायचा, हाच विचार चालू आहे ना डोक्यात. झालं ते आता. तू आणि तो गावात फिरणारा आणखी एक मुखवटा. दोघांचे मुखवटे फाडणार आहे मी. त्याच्या आधी तू सांग, कोण आहेस तो?